you all have 12th standard English Yuva Bharati textbook with you. Today we are going to start with lesson. Section 1, prose. The first lesson is an astrology day. An astrology day is a lesson written by R.K. Narayan. R.K. Narayan, whose full name is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. He is one of the most famous and popular and prominent Indian English writer. Indian English writer means a person who, being an Indian, who wrote in English. This R.K. Narayan is a very famous novelist. He has wrote many novels. He wrote 14 novels, 5 volumes of short stories, and many travelers. त्यांनी साधारण 14 कादंबऱ्या नॉवेल्स लिहिल्या, 5 शॉर्ट स्टोरीची पुस्तकं लिहिली आणि अनेक प्रवास वर्णन. इंग्लिश भाषेतील एक महत्त्वपूर्ण कादंबरीकार किंवा स्टोरी रायटर म्हणून यांचा आदराने उल्लेख केला जातो. R.K. नारायण यांनी सर्वात म्हणजे त्यांचं जे फेमस एक मास्टरपीस आहे ते म्हणजे माय डेज. या माय डेजमध्ये त्यांनी मालगुडी नावाचं एक छोटं खेडं त्यांनी जिवंत केलं, बसवलं. तिथे कॅरेक्टर्स, त्या गावातले लोक त्यांनी त्या कादंबरीमध्ये निर्माण केले आणि ते माय डेज नावाचं त्यांचं पुस्तक अतिशय गाजलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटा स्वामी नावाचा मुलगा असतो, त्याच्या पण बऱ्याच स्टोरी त्या मालगुडी डेजमध्ये आहेत. आणि आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला दूरदर्शनवरती माय डेज नावाची सिरियल यायची. याशिवाय त्यांनी इतरही नॉवेल्स आणि शॉर्ट स्टोरीजचे व्हॅल्यूम्स लिहिली. त्यापैकी स्वामी अँड हिज फ्रेंड्स, द डाकू, वेटिंग फॉर द महात्मा अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हा जो लेसन घेतलेला आहे हा त्यांच्या शॉर्ट स्टोरीजचा एक बुक आहे, ॲन ॲस्ट्रोलॉजर डेज अँड अदर स्टोरीज. ॲन ॲस्ट्रोलॉजर डे अँड अदर स्टोरीज नावाचं त्यांचं एक शॉर्ट स्टोरीचं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकातील पहिली जी स्टोरी आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर डे ती आपल्याला या ठिकाणी लेसन म्हणून. This is a very interesting. It is a kind of thrilling one. A little bit suspense is there also in this book, in this lesson. We find the striking end of the story. There are only 3 characters in this story. Number 1, astrologer. Number 2, the stranger, and number 3, astrologer's wife. Only 3 characters are there, but तरी देखील फक्त 3 कॅरेक्टर या स्टोरीमध्ये असले तरी देखील ही एक थोडीशी रोचक कथा आहे आणि थोडासा सस्पेन्स या स्टोरीमध्ये, म्हणजे एक रहस्यमय असल्यासारखी ही कथा आहे आणि याचा शेवट थोडासा वेगळा होतो. त्याच्यामुळं ही स्टोरी आपल्याला सगळे जेव्हा संपते तेव्हा आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. ती स्टोरी ज्या नोटवर संपते त्याच्यामुळं. तर अशा प्रकारची स्टोरी ॲस्ट्रोलॉजरच्या संबंधित असलेली ही आपण आता सुरू करणार आहे. ही स्टोरी अशी आहे की एका गावामध्ये, एका शहरामध्ये ॲक्च्युली एक ॲस्ट्रोलॉजर असतो आणि तो आपला ॲस्ट्रोलॉजर म्हणजे काय? ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषी, भविष्य सांगणारा व्यक्ती. लोकांचं हात किंवा चेहरा बघून त्यांचं भविष्य सांगणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला ज्योतिषी असं म्हणतात. तर असाच हा एक ज्योतिषी असतो. ही वॉज नॉट अ प्रोफेशनल ॲस्ट्रोलॉजर. हा काही व्यवसायाने ज्योतिषी असलेला नसतो किंवा त्याला खूप ॲस्ट्रोलॉजीचं ज्ञान असतं अशातले.
पण तो मग ज्योतिषी कसा होता? तर तो ज्योतिषी अचानक होता. बाय चान्स, बाय ॲक्सिडेंट ही बिकेम अन ॲस्ट्रोलॉजर बाय चान्स, बाय ॲक्सिडेंट. त्याच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडतं की त्याच्यामुळं त्याला या त्याच्या दूरच्या मूळच्या शहरातून या शहरामध्ये यावं लागतं. येणं भाग पडतं त्याला, आपलं गाव सोडणं भाग पडतं आणि आपलं गाव सोडून तो या दूरच्या शहरामध्ये येतो आणि इथं आल्यानंतर पोट्या पाण्याचा व्यवसाय म्हणून काय करावं म्हणून तो या ठिकाणी भविष्य सांगण्याचा आपला व्यवसाय असतो. तर असा हा भविष्य सांगणारा ज्योतिषी, याची ही कथा आहे. बघा, पहा पेज नंबर 3, पेज नंबर 2. आय एन ॲस्ट्रोलॉजी डे. आय होप की तुमच्या सगळ्यांकडे 12वीचं इंग्रजीचं युवक भारती हे पुस्तक असेल. नसेल तर तुम्ही विकत घ्या आणि तशी मी तुम्हाला लिंक पण पाठवतो. याची पुस्तकाची टेक्स्टबुकची लिंक आहे आणि PDF फाईल पण आहे. तर मी तुम्हाला दोन्ही पाठवतो. तुम्हाला ती ऑनलाईन आपल्या मोबाईलवर देखील अवेलेबल आहे. पण बेटर आहे की म्हणजे ते तर तुम्ही ठेवाच तुमच्याजवळ, परंतु मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही पुस्तक पण घेऊन घ्या. मला वाटतं 104 रुपीजचं एक पुस्तक, खूप जास्त महाग नाही आहे, थोडंसं महागच होतं. 104 रुपये म्हणजे थोडे कॉस्टलीच होतात, पण ॲटलिस्ट आपण शिक्षणावरचा खर्च आपण करू शकतो. तर हे पुस्तक तुम्ही विकत घ्या आणि त्याच्यामध्ये पहा पेज नंबर 2 आय एन ॲस्ट्रोलॉजी डे आणि पहा पहिलं मी आता वाचतो आहे, तुम्ही बरोबर लक्षात द्या. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. इट इज an afternoon time. An astrologer opened his bag and arranged his professional equipments which were required for his business of astrology. अगदी आपल्या ठरलेल्या वेळेवर तो ॲस्ट्रोलॉजर त्या आपल्या ठरलेल्या वेळेवर आपल्या ठरलेल्या जागेवर तो आला आणि त्यांनी आपली बॅग उघडली आणि त्या बॅगमधून त्यांनी त्याचा जो व्यवसाय आहे, त्याचा जो ॲस्ट्रोलॉजीचा व्यवसाय आहे, ज्योतिष्य सांगण्याचा त्याचा जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाशी संबंधित असलेली सामुग्री त्यांनी त्या ठिकाणी काढली. काय होतं पंक्च्युअली म्हणजे? पंक्च्युअली म्हणजे ॲट द प्रॉपर टाइम, वेळेवर, अगदी वेळेवर. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर समय. पंक्च्युअली म्हणजे ॲट द प्रॉपर टाइम, वेळेवर, अगदी वेळेवर. त्याची जी ठरलेली वेळ होती, कोणती वेळ होती त्याची ठरलेल्या कोणत्या वेळेवर येतं? ॲट मिड डे. मिड डे म्हणजे मध्यान्हच्या वेळेला. मध्यान्हच्या वेळ म्हणजे 6 ते 12 वाजताची किंवा 11:30 ते 12च्या दरम्यानची जी वेळ आहे त्याला आपण मध्यान्हची वेळ म्हणतो. तर त्या मध्यान्हच्या वेळेला तो बरोबर त्या ठिकाणी पंक्च्युअली अगदी प्रॉपर टाईमला वेळेवर समजपर त्या ठिकाणी. आणि ही ओपन हिज बॅग आणि त्यांनी आपली बॅग उघडली आणि बॅग उघडल्यानंतर त्या बॅगमधून त्यांनी त्याच्या व्यवसायाशी संबंधित जे प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत, प्रोफेशनल म्हणजे रिलेटेड विथ द प्रोफेशन मीन्स त्याच्या व्यवसायाशी संबंधित जे आहे रिलेटेड विथ द प्रोफेशन, त्याचा जो प्रोफेशन व्यवसाय, प्रोफेशन कोणता? ॲस्ट्रोलॉजीचा. आणि या प्रोफेशनशी संबंधित जे साहित्य आहे, व्यवसायाशी निगडीत धंद्याशी संबंधित, वो इक्विपमेंट्स, प्रोफेशनल इक्विपमेंट्स म्हणजे टूल्स, सामग्री, साहित्य या सामान. तर व्यवसायाशी संबंधित जे साहित्य आहे, व्यवसायाशी संबंधित जे सामान आहे, सामग्री आहे, तर ती त्यांनी आपल्या बॅगमधून बाहेर काढली. आता काय होतं? ते प्रोफेशनल इक्विपमेंट्स कोणते होते? जसं धिस इज अ चॉक अँड चॉक इज माय प्रोफेशनल इक्विपमेंट. म्हणजे माझं प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणाल तर हे चॉक आहे. पण त्या ॲस्ट्रोलॉजरचं काय प्रोफेशनल इक्विपमेंट्स होतं? पुढं वाचतोय मी बघा. विच consisted of a dozen cowrie shells. Which consisted of a dozen cowrie shells
a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. त्याच्या प्रोफेशनल इक्विपमेंट्स काय होतं पहा, which consisted of a dozen cowrie shells. Cowrie shells. Cowrie shells म्हणजे shells of a sea. Cowrie shells, shells of a sea animal म्हणजे समुद्र प्राणी किंवा आपल्या नदीच्या पाण्यामध्ये वगैरे जे शेल सापडतात, ज्याला आपण मराठीमध्ये शंख म्हणतो किंवा बरेचदा कवड्या वगैरे, तर शंख कवड्या असं अशा डझनभर शंख, शिंपले, कवड्या ह्या त्याच्याकडे होतं. हे त्याचं पहिलं प्रोफेशनल इक्विपमेंट. त्याच्यानंतर अ स्क्वायर पीस ऑफ क्लॉथ, एक चौकोनी चौरस असा कपड्याचा तुकडा होता, एक कापडाचा तुकडा होता चौरस अशा आकाराचा, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट. त्याच्यावरती काय होतं, ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट. आता ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट. अ स्क्वायर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट. एक असा चौकोनी तुकडा होता कापडाचा, ज्याच्यावरती ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजायला कठीण, अनाकलनीय, समजणे कठीण, तुरंत समजणे नारायण. तर असा जो ऑब्स्क्युअर, मिस्टिक म्हणजे गूढ, रहस्यमय किंवा मॅजिकल असं त्याच्यावरती लिहिलं होतं. म्हणजे एक चौकोनी कापडाचा तुकडा होता, त्याच्यावरती म्हणजे सर्वसाधारण लोकांना समजणार नाही अशा प्रकारचं काहीतरी लिहिलेलं होतं. असे उभे आडवे असे चार्ट त्याच्यावरती ड्रॉ केलेले होते, विच वॉज अनेबल टू अंडरस्टँड बाय अ कॉमन पर्सन. ते एक होतं त्याच्यात. देन अ नोटबुक, एक नोटबुक होतं. अँड लास्ट वन वॉज अ बंडल ऑफ पाल्मायरा. एक पाल्मायरा म्हणजे पहा, पाल्मायरा अ काइंड ऑफ पाम, म्हणजे एक अशा प्रकारचं पाम म्हणजे ताडाचं झाड. तर ताडाच्या झाडाचं पान जसं असं थोडंसं मोठं राहतं, नारळाच्या पानाचं वगैरे असं मोठं राहतं ते. आणि त्याच्यावरती पूर्वीच्या काळी जे पूर्वीचे लोक होते, जेव्हा कागदाचा, वही, नोटबुक यांचा जेव्हा उदय झाला नव्हता, जेव्हा याची निर्मिती झालेली होती, तर त्याआधी पूर्वीच्या काळचे लोक हे ताडाचं पान असं थोडंसं मोठं राहायचं, केळीच्या पानासारखं, तर तशा त्या पानावरती ते लिहायचे. तर याच्या जवळ देखील असेच कुठून तरी जुन्या काळात त्यांनी कुठूनतरी जमा करून आणलेले ते ताडाच्या वृक्षासारख्या दिसणाऱ्या वृक्षाचे पानांचं एक बंडल होतं, वाळलेल्या पानांचं, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. ते देखील त्यांनी आपल्याजवळ ठेवलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी होत्या, फॉर विच पर्पज ही हॅज कलेक्टेड ऑल दोज थिंग्स. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यासाठी कलेक्ट करून ठेवल्या होत्या की जेणेकरून मी एक खूप मोठा ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी आहे असं वाटावं, म्हणून त्यांनी हे सगळं त्या ठिकाणी केलेलं होतं. तर त्याचं हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. त्याचं जे फोरहेड होतं, फोरहेड म्हणजे काय, कपाळ किंवा मस्त, तर त्याचं जे फोरहेड होतं, त्याचं जे कपाळ होतं, हा भाग, हा त्यांनी सॅक्रेड ॲशनी रिसेप्लेंडेंट म्हणजे ब्राईट आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. त्याचं जे कपाळ होतं ते कसं दिसत होतं, रिसेप्लेंडेंट म्हणजे ब्राईट अँड अट्रॅक्टिव्ह. त्याचं जे कपाळ होतं ते रिसेप्लेंडेंट दिसत होतं, ब्राईट आणि अट्रॅक्टिव्ह, गडद आणि आकर्षक दिसत होतं. कशामुळं, ड्यू टू द सॅक्रेड ॲश which he has applied on his forehead. तर त्याचं कपाळ हे अतिशय तेजस्वी आणि आकर्षक दिसत होतं. याचं कारण होतं की त्यांनी आपल्या कपाळावरती पवित्र राख किंवा भस्म हे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कपाळावरती लावलेलं. एवढंच नव्हे तर त्याशिवाय त्यांनी आणखी काय केलेलं होतं, हिज फोरहेड वॉज रिसेप्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. आणि वर्मिलियनचं होतं, वर्मिलियन म्हणजे ब्राईट रेड कलर. ब्राईट रेड कलरचा सिंदूर म्हणजे आपण गंध म्हणतो ना,
तर अतिशय गडद लाल रंगाचा टीका त्यांनी आपल्या कपाळावरती लावला होता. इकडे सॅक्रेड ॲश अशी 3 सॅक्रेड ॲशचे म्हणजे त्या भस्माचे व्हाईट कलरच्या भस्माचे असे 3 पट्टे आणि मध्ये त्याचं ते लाल गडद रंगाचं टीका असा त्या आणि त्याच्यामुळे त्याचा चेहरा आकर्षक होता. And his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. And his eyes sparkled, आणि त्याचे डोळे जे आहे ते डोळे असे चमकत होते. त्याच्या डोळ्यामध्ये एक तेज जाणवत होतं. शार्प abnormal ब्राईट शाईन, त्याच्या चेहऱ्यामध्ये प्रकारची चमक दिसत. आणि ॲक्च्युली विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. खरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरची जी चमक होती आणि त्याच्या डोळ्यामध्ये जो एक तेजस्वीपणा जाणवत होता, तर हे त्याच्या डोळ्यात असलेलं हे तेज हे काही तो खरंच तेजस्वी महापुरुष होता म्हणून नव्हतं. तर धिस वॉज ड्यू टू his attempt for continual searching for his customers. तो सतत त्याची जी सवय होती, सतत गिराईक ढूंढण्याची, सतत गिराईक शोधण्याची त्याची जी सवय होती, या सवयीमुळे त्याला तो सतत अशा एका वेगळ्या नजरेने तो गिरायकाकडे पाहत असायचा आणि त्याच्यामुळं गिरायकांना असं वाटायचं की याच्या चेहऱ्यामध्ये तेज आहे. हे तेज त्याच्या ज्ञानीपुरुष असल्यामुळे नव्हता किंवा तो खूप ग्रेट होता, खूप शिकलेला होता म्हणून नव्हता. तर ते तेज आलं होतं खरं म्हणजे कशामुळे ते तेज का वाटायचं त्याच्या डोळ्यामध्ये, कारण तो सतत गिरायकाकडे अशा तिरप्या नजरेने पाहायचा, असा पाहायचा, त्याच्यामुळे त्याचे डोळे तेजस्वी आहे असं वाटायचं. but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. परंतु जे साधे भोळे बाबडे लोक आहेत त्यांना मात्र त्याचे ते डोळे, त्याच्या त्या डोळ्यातलं म्हणजे त्याचे देश, ते लोकांना असं वाटायचं की इट इज प्रॉफेटिक म्हणजे गॉडली, दैवी आहे. म्हणजे हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे हा दैवी महापुरुष आहे असं त्यांना सर्वसामान्य लोकांना वाटतं. परंतु ॲक्च्युली ते तसं नव्हतं. आणि त्याच्यामुळं त्याच्याकडे बिचारे गिराईक जे आहे ते यायचे आणि त्याच्या त्या नजरेत जे एक असामान्य चमक होती ती सततच्या गिराईक शोधण्यामुळे होती आणि त्याच्या त्या सवयीचा परिणाम होता. परंतु त्याच्या भोळ्या भाबड्या गिराईकांना त्याच्या डोळ्यातील ती असामान्य चमक ही दिव्य दृष्टी वाटायची आणि ही त्याच्यामुळं लोकांना तो ज्योतिषी हा खरा आहे, ज्ञानी महापुरुष आहे असं वाटायचं आणि लोक त्याच्याकडे विश्वास ठेवत असत. तर द शार्प ॲबनॉर्मल ग्लीम इन हिज आईज वुड कन्सिडर ॲज अ डिवाइन पॉवर by his simple client and they would feel satisfied and they would trust him. Power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. The reason behind the increment of his power of eyes was that his eyes were between his painted forehead and the dark black mustache which was streaming down towards his cheeks. म्हणजे त्याचे जे डोळे
आणि लाल गंध म्हणजे त्याचे डोळे हे भस्म आणि लाल रंग याच्या मधोमध असल्यामुळं ते आणि त्याच्या खाली असणारी त्याची ती मिशी अशी खालच्या बाजूला झुकलेली मिशी म्हणजे कपाळावरती भस्म, त्याच्यामध्ये टीका, इकडे त्याचे ते डोळे जे नेहमी गिऱ्हाईक शोधत राहायचे असे ते डोळे, त्याच्या खाली त्याची मिशी आणि ती अशी गालावर अशी ओघळत जाणारी त्याची मिशी. आणि याच्यामुळं त्याच्या बरोबर असल्यामुळं त्याच्या नजरेची जी चमक आहे ती आणखी जास्त वाढलेली असते. बरोबर. इव्हन अ half-wit's eyes would sparkle in such a setting. म्हणजे इव्हन अ हाफ मॅड or a foolish or a stupid person could also be impressed by his power of eyes. Such was his style. त्याची स्टाईल अशा प्रकारची होती, त्याची सेटिंग, त्यांनी स्वतःच्या चेहऱ्याची पेहरावाची जी सेटिंग होती, जो त्यांनी मेक ओव्हर केलेला होता, तो त्याचा एवढा जोरदार होता की ज्यामुळं कोणी एखादा मतिमंद किंवा मूर्ख व्यक्ती जरी असेल तरी तो देखील त्याच्या डोळ्याकडे पाहून त्याच्या त्या ज्योतिषाकडे आकर्षित होऊ शकत असेल. इतके तेज त्याच्या डोळ्यामधून झळकत होते. अशा प्रकारे त्यांनी स्वतःचा आपला पेहराव केलेला होता. म्हणजे मिशी आणि हाफ फीट म्हणजे अफुलिश और स्टुपिड पर्सन. तर एखादा हाफ फीट म्हणजे फुलिश किंवा स्टुपिड पर्सन असेल, मूर्ख व्यक्ती जरी असेल, ज्याला फार दुनियादारीचे समज नाही असा देखील व्यक्ती जरी असेल तरी तो देखील त्याच्या त्या तेजस्वी डोळ्याकडे पाहून आणि त्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून त्याला देखील भुरळ वाटायची आणि तो सहज त्याच्याकडे आकर्षित व्हायचा. टू क्राउन द इफेक्ट ही वुड वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि एवढंच की काय कमी होतं, म्हणून तो इफेक्ट आणखी वाढावा म्हणून त्यांनी आपल्या डोक्यावरती सॅफ्रॉन कलर टर्बन, सॅफ्रॉन कलर म्हणजे केशरी रंग, केशरी रंग समजतो, भगवा रंग, तर त्या केशरी रंगाच्या भगवा रंगाची टर्बन म्हणजे फेटा किंवा तर भगव्या रंगाच्या कापडाचा फेटा त्यांनी आपल्या डोक्याभोवती परिधान केला होता. आणि त्याच्यामुळं तो आणखीनच म्हणजे आपल्या डोळ्याचे तेजस नव्हे तर आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाचं आणखी प्रभाव पडावा म्हणून त्यांनी आपल्या डोक्याभोवती ही सॅफ्रॉन कलर म्हणजे केशरी किंवा भगव्या रंगाची पगडी घातलेली होती. आणि त्याच्यामुळे तो अधिकच त्याचं व्यक्तिमत्व खुलून दिसत होतं. तो अतिशय तेजस्वी महापुरुष वाटत असे. धीस कलर स्कीम नेवर फेड. पहा पुस्तकामध्ये धीस कलर स्कीम नेवर फेड. ही जी भगव्या रंगाची किंवा केशरी रंगाची कलरची स्कीम आहे ही कधी त्याची फेल नव्हती जात, कधी अयशस्वी होत नव्हती. ही वॉज ऑलवेज यूज टू बी सक्सेसफुल. धीस कलर स्कीम नेवर फेड. सॅफ्रॉन कलर वॉज अ काइंड ऑफ ट्रम्प कार्ड फॉर हिम which was always successful in his attempt to prove his credibility. स्वतःची क्रेडिबिलिटी, स्वतःचा विश्वास हा आणखी वृद्धिंगत व्हावा म्हणून त्यांनी केलेली आपल्याला ही जी चेहऱ्याची जो चेहऱ्यावर केलेला जो एक पेहराव होता आणि एक प्रकारचा मेकअप होता तो, आणि त्याच्यासोबत सर्वात जास्त त्याला प्रभावीपणे दर्शवण्यासाठी त्यांनी घातलेला तो जो त्याचा भगव्या रंगाचा फेटा होता, त्यामुळे तो त्याचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसत असे. आणि अशा प्रकारे तो आपलं
त्याचा चेहऱ्यावरच्या तेजाचा फायदा घेऊन गोळ्या बाबड्या ग्राहकांना भविष्य सांगत असते. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और डॅलिया स्टार्स. म्हणजे लोक त्याच्याकडे गर्दी करायचे, लोक त्याच्याभोवती गोळा व्हायचे, लोक त्याच्याभोवती गोंगाट करायचे. द पीपल वुड गॅदर अराउंड हिम इन द सेम वे ॲज द हनी बीज वुड गॅदर अराउंड द कॉस्मॉस और डायलिया प्लांट. कॉस्मॉस किंवा डायलिया प्लांट भोवती बी म्हणजे इथं हनी बी म्हणजे माशी, कोणती माशी? हनी बी म्हणजे मधमाशी किंवा मधुमक्खी ज्याला हिंदीमध्ये म्हणतो. तर मधमाशी किंवा मधुमक्खी ज्याप्रमाणे कॉस्मॉस किंवा डायलिया, हे काय कॉस्मॉस किंवा डायलिया हे एक प्रकारचे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. असे म्हणजे एक तऱ्हेचा फुल का पौधा, म्हणजे फुलांचे जे आपण रोपटे म्हणतो असे छोटे छोटे फुलांची ही झाडं आहेत. तर या झाडाच्या फुलाभोवती कॉस्मॉस किंवा डायलिया या झाडांच्या फुलाभोवती मधमाशा मध गोळा करण्याकरता घिरट्या घालतात. अगदी त्याचप्रमाणे या ॲस्ट्रोलॉजरच्या भोवती लोक घिरट्या घालायचे किंवा गोंगाट करायचे किंवा गर्दी करायचे. द पीपल वुड गॅदर अराउंड हिम इन द सेम वे ॲज द हनीबीज वुड गॅदर अराउंड or attract to flowering plants like cosmos or dahlia. तर कॉस्मॉस किंवा डायलिया प्लांटच्या भोवती ज्याप्रमाणे हनी बीज म्हणजे मधमाशा गोळा व्हायच्या तशा ॲस्ट्रोलॉजर भोवती लोकांची गर्दी असायची. ही sat under the box of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. हा जो ज्योतिषी आहे, ही सॅट अंडर द ब्रँचेस ऑफ अ बिग टॅमरिंड ट्री. टॅमरिंड ट्री म्हणजे चिंचेचे झाड. टॅमरिंड ट्री, टॅमरिंड ट्री चिंचेचे झाड. इमली का पेड़, टॅमरिंड ट्री मतलब इमली का पेड़, इमली चिंच याचं जे झाड असतं तुम्ही पाहिलं असेल, तर हे झाड खूप मोठं झाड. टाऊन हॉलकडे जाणारा जो रस्ता होता, एक रस्ता म्हणजे त्या ज्या शहरामध्ये जे काही रस्ते होते त्याच्यापैकी एक रस्ता जो होता तो टाऊन हॉल पार्ककडे जात असे. आणि त्या टाऊन हॉल पार्ककडे जाणाऱ्या त्या रस्त्याच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं आणि या चिंचेच्या झाडाच्या विस्तीर्ण अशा चिंचेच्या झाडाच्या फांदीच्या सावलीमध्ये हा ॲस्ट्रोलॉजर बसत असे. He sat under the branches of a big tamarind tree located beside the road going towards the town hall park. तर टाउन हॉलकडेच्या पार्ककडे जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या बाजूला जे चिंचेचं किंवा इमली का पेड़ था, उस पेड़ की छाया में यह एस्ट्रोलॉजर बैठा करता था. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. वो जो जगह थी, जिस जगह पर एस्ट्रोलॉजर इमली के पेड़ के नीचे बैठता था, तो ती जी जगह होती, इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. द प्लेस वेयर द एस्ट्रोलॉजर सैट वॉज अ सिग्निफिकेंट प्लेस इन मेनी वेज. बहुत अर्थों में वह एक महत्वपूर्ण जगह थी. का महत्वपूर्ण होती? कारण a surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. This was a remarkable place. ही जागा अतिशय महत्त्वपूर्ण होती ज्या ठिकाणी हा ॲस्ट्रोलॉजर ज्या चिंचेच्या झाडाखाली ॲस्ट्रोलॉजर बसून आपलं लोकांना भविष्य सांगण्याचं काम करत असे. तर ती जी जागा होती जी टाउन हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला होती, त्या ठिकाणी ती जागा अतिशय महत्त्वपूर्ण होती. कारण अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. कारण
कारण की धिस रोड यूज टू बी व्हेरी बिझी. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा रोड अतिशय बिझी होता. द होल डे फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग people, a large number of people would move to and fro this narrow road. म्हणजे या रस्त्या हा जो नॅरोच रस्ता होता, खूप काही मोठा नव्हता, परंतु या रस्त्याने खूप लोक दिवसभर जाणे करायचे. जितके जास्त लोक त्या रस्त्याने जातील तितके जास्त लोक हे ॲस्ट्रोलॉजरला बघतील आणि जास्तीत जास्त लोक ॲस्ट्रोलॉजरकडे येतील. असा हा ॲस्ट्रोलॉजरचा अशी ॲस्ट्रोलॉजीची समज होती आणि त्याच्यामुळे ॲस्ट्रोलॉजरनी ही जागा निवडली होती. एक तर म्हणजे चिंचेचं झाड होतं, त्याची चांगली सावली पडायची. त्या सावलीखाली आपलं काहीतरी एखादी सतरंजी किंवा पोतं वगैरे टाकून त्याच्यावरती तो बसायचा. आपले प्रोफेशनल इक्विपमेंट सगळे समोर ठेवायचा आणि तिथे बसायचा. आणि त्या रस्त्याने ती जागा अतिशय महत्त्वपूर्ण होती, कारण त्या रस्त्याने जाणाऱ्या सकाळपासून रात्रीपर्यंत त्या रस्त्याने अनेक लोक ये जा करायचे. तर अशी ही जागा होती. तर हा भरपूर गर्दीचा रस्ता होता. सकाळपासून रात्र होईपर्यंत या रस्त्यावर खूप गर्दी असायची आणि लोक दिवसभर या रस्त्याने ये जा करायचे. आणि म्हणून कदाचित ॲस्ट्रोलॉजरने ही जागा निवडली होती. ठीक आहे, बाकी आपण उद्या बघू. ओके, सी टुमॉरो ॲट द